नमस्कार दिव्यांग बांधवांनो. दिव्यांग बांधवांच्या बऱ्याच समस्या आहेत. आपण बऱ्याच समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत. पण एक समस्या माझ्या प्रकर्षाने नजरेस आली किंवा मला जाणवली की आपल्या दिव्यांग बांधवांचे बऱ्याच जणांचे अजून विवाह बाकी आहेत. एक तर आता काय झालेलं आहे, चांगल्या लोकांचेच विवाह होत नाहीत, तर त्याच्याकरता दिव्यांगांचे विवाह 99% होतच नाहीत. आता मला बरेच फोन आले पूर्ण महाराष्ट्रात. मी ज्यावेळेस UDID कार्डचं रजिस्ट्रेशन करून देतो दिव्यांग सहायता पोर्टलवर, तर जवळपास पूर्ण महाराष्ट्रातून माझ्यासोबत बरेच जण बोलले की भाऊ आमचं लग्न बाकी आहे किंवा काही आपल्या बहिणींचं सुद्धा लग्न बाकी आहे, पण यांना योग्य प्लॅटफॉर्म भेटत नाही आहे. जुन्या काळात कसं व्हायचं, मामा काका लग्न जुळवायचे, पण सध्या कोणीही लग्न जुळवण्याच्या मध्यस्थीत भानगडीत पडत नाहीत. एक तर ऑनलाईन पोर्टल आलेलं आहे, त्याच्यावर नोंदणी करावी लागते आणि आपल्या दिव्यांग बांधवांना एवढी ती माहिती नाही किंवा दिव्यांगांकडे लग्न होण्याची शक्यता खूप कमी राहते. तर आता आपले दिव्यांग बांधव बरेच लग्नाचे बाकी आहेत, तर आपण दिव्यांग बांधवांच्या लग्नाची एक मोहीम हाती घेणार आहोत. तर ज्याच्यामध्ये आपण दिव्यांगांचे जे लग्न आहेत ते आपण जुळवून आणण्याचे आपल्या हातून जे पुण्य होणार आहे ते करणार आहेत. त्याच्यामध्ये बरेच दिव्यांग बांधव लग्नाचे बाकी आहेत, ज्यांना पण नोंदणी करायची आहे, ज्यांना पण आपल्या हा विषय ज्यांना आवडला की दिव्यांगांचे लग्न व्हायला पाहिजेत. बरेच दिव्यांग बांधव जे अदिव्यांग राहतात, जे चांगले लोक राहतात, त्यांच्यासोबत लग्न होतात पण त्यांना माहीत नसते. याच्यावर शासनाची योजना पण आहे. याच्यामध्ये शासनाकडून दिव्यांग जर लग्न झालं तर 2.5 लाखापर्यंत मानधन मिळते आणि अदिव्यांग जर लग्न झालं तर याच्यामध्ये जवळपास 1.5 लाखापर्यंत मानधन आहे. तर ह्या योजना कशा मिळवायच्या ते आपण सर्व सांगणार आहेत आणि आपण हा विषय हाती घेतलाय. आपल्याला कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगावी. धन्यवाद मित्रांनो.